शासनाने उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येऊन तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। सोमवार दिनांक 18 मे रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत। संपूर्ण राज्यात उपवर्गीकरण विरोधात संतापाची लाट उसळली आहे। उपवर्गीकरण आणि 15 मे पासून जनगणना सुरू होतीये। या दोन विषयांवर आपली भूमिका निश्चित करण्यासाठी कोल्हापूर शाहू स्मारक भवन कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित केली होती। उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं होतं आणि मोठ्या प्रमाणात झालं होतं। त्याची चर्चा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाली नाही। कारण ही आनंद बिदर नावाची जी समिती स्थापन झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तो जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या बाबतीत जनतेला किंवा एकूणच या एससी कॅटेगरीतील लोकांना बेदखल करण्याचा प्रयत्न शासन करत आहे। अशा पद्धतीचं एक वातावरण आता संपूर्ण महाराष्ट्रभर झाल्यामुळं आज महाराष्ट्रभर या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि उपवर्गीकरण होऊ नये ते जर झालं तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये असणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यांचा कुणाचाच फायदा होणार नाही, झाला तर तो तोटाच होणार आहे। आणि हे काही लोकांच्या लक्षात येत नाही की राजकीय डावपेच हे शासन प्रशासन करायला लागलेलं आहे। त्याला बळी पडण्याचं काही समाज इथं काम करतोय। तर त्या असे आमचा त्यांच्या विरोधात आरोपच आहे। कारण शासन प्रशासनाला आमच्यात भेद पाडायचा आहे, आमच्यात मतभेद करायचे आहेत, आमच्यात भांडण लावायचं आहे, आम्हाला दुभंगायचं आहे, आमची शक्ती त्यांना काही कारण नसताना विभक्त करायची आहे। आणि म्हणून त्यांनी हा खेळलेला एक डाव आहे। आणि या डावाचा बळी आज जे अबकडची मागणी करणारे जे समर्थक आहेत त्या बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी हे त्यांचे डाव ओळखावेत, त्यांच्या ह्या डावामध्ये त्यांनी फसू नये, त्याला बळी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। आमच्यात भांडणं लावण्याचा जो काही खेळ चाललेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कधी यशस्वी होऊ देणार नाही। कोल्हापूरमध्ये उद्याच्या 18 तारखेला या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी अशी आंदोलनं आम्ही उभा करू। त्या आंदोलनामध्ये उपवर्गीकरणाला आमचा तीव्र विरोध तरी आहेच आहे, परंतु ज्यांनी ह्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये म्हणजे जी शक्ती आता उभा राहणार आहे कोल्हापूरमध्ये अत्यंत जाणकार आणि आंबेडकरी चळवळीतला ज्याला आपण क्रीम असं म्हणू अशा लोकांची बैठक झाली। ही बैठक अतिशय उत्तम प्रतिसाद त्या बैठकीला मिळाला। शॉर्ट नोटीसमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं कारण विषय खूप महत्त्वाचे होते। 2 विषय होते, एक म्हणजे SC सब क्लासिफिकेशन, अनुसूचित SCचं उपवर्गीकरण या संदर्भातली चर्चा होती। आणि दुसरी आता येऊ घातलेली जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये कुठल्या नोंदी आपण करणं आवश्यक आणि गरजेचं आहे त्या 2 विषयांवरती चर्चा झाली। SCच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये चर्चा करत असताना अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा झाली। एक म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये SCचं उपवर्गीकरण चुकीचं आहे, ते संविधानाला छेद देणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संविधानाच्या चौकटीमध्ये शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाचा विचार करत असताना यामधून SCमध्ये जे 59 जाती आहेत त्यामधल्या कुठल्याही जातीचा विशेष खास असा फायदा होणार नाही, उलट सगळ्यांचा तोटा होणार। आणि ज्या आधारे आपण हे उपवर्गीकरण करणार आहोत ते संविधानाच्या विरोध आहे, ते संविधानाच्या चौकटीमध्ये न टिकणार आहे। त्यामुळं भविष्य कालावधीमध्ये येत्या कालावधीमध्ये उपवर्गीकरणाचा विचार शासनानं करू नये, उपवर्गीकरण करू नये। ज्याच्या आधारे वर्गीकरण करावं अशा प्रकारची चर्चा समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये चाललेली आहे ती चुकीची आहे आणि ती कोणालाही फायदा करणारी, कोणाचाही फायदा न करणारी, उलट तोटा करणारी आहे। त्यामुळं अशा प्रकारचं उपवर्गीकरण होऊ नये, ते केलं जाऊ नये अशा प्रकारची चर्चा इथं मोठ्या प्रमाणावरती झाली आणि तशा प्रकारचे ठराव या आजच्या सभेमध्ये संमत करण्यात आले